आजचं जे विरकरवाडीचं मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरला आपला बकासूर आणि महबूब. भैया नमस्कार, काय सांगतील आजच्या मैदानाविषयी? एकच झालं मैदान हे रिस्तर झालं आणि चांगलं झालं. भैया काय सांगतील म्हणजे महबूब आणि बकासूर अपराजित जोड आहे का? हो, ही जोडी आपण आतापर्यंत 4 वेळा, आज 4थं मैदान होतं. 4थ्या मैदानात पण या जोडीने गुलाल घेतला. आज आम्हाला आनंद आहे. पहिलं कोणत्या मैदानात पाहिले? पहिली जोडी 3 मैदान तर पळाली पण नाव आठवत नाही. तर मित्रांनो आहे ना, ते निघाले. भैया धन्यवाद. त्यांचे सहकार्य आहेत. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगशील आज महबूब आणि बकासूरच्या जोड्याविषयी? चांगली गाडी पळाली. आज बऱ्याच जणांनी ना गट सेमी अगदी गाडी अंतरानच पाहिली आणि आज एकंदरीत बकासूरचा कमबॅक झाला, याविषयी काय सांगशील? एकंदरीत म्हणजे कसं आहे, आता हिंदी केसरीचं मैदान म्हणजे मोठं मैदान असतं, तिथे गुलाल असतोच पहिलाचा, काही विषयच नाही. जी मोठं मैदान असतं ना तिथं बकासूर कायम गुलालात असतो, त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि या गाडीविषयी काय सांगशील? ज्या ज्या मैदानात पाहिल्या त्या मैदानात कायम गुलालात. हो, ही गाडी म्हणजे तीन मैदान तर एक नंबरचा मानकरी. कोणकोणत्या मैदानात पाहिले? एक बनपुरी, परत नंतर आपलं आंबवड्याचं मैदान आणि एक गारडेवाडीला मैदान. प्रत्येक मैदान एक नंबरची मानकरी ठरली. आणि आजचं एक विरकरवाडी हिंद केसरी मैदान, पारंपरिक असं मैदान, या मैदानाविषयी काय सांगशील? चांगलं मैदान होतं. आता चांगलं व्यवस्थित आपलं चांगले बैल चांगली पळाली. शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आजचं जे पारंपरिक असं विरकरवाडीचं हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानाचा मानकरी ठरला एक अपराजित जोडे बकासूर आणि महबूब. दादा काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी? मैदान ही रिक्सर झालं आणि मैदान ही नामांकित आहे. पहिल्यापासून परंपरेचं 50 वर्षी परंपरा आहे. बंदीच्या काळात बंद फक्त होतं, आता चालू आहे. ही परंपरा दरवर्षीप्रमाणे वर्षातून एकदाच मैदान होतं विरकरवाडीचं. मित्रांनो आहे ना, हे अनेक हिंद केसरी मैदान असतात, पण जुनं आणि जाणतं मैदान आहे. आणि ह्याच मैदानाचा मागील वर्ष आदतमध्ये पोहून 1 नंबर केला महबूब. हो बरोबर आहे. तवा महबूब बर कोण होतं? तेव्हा ते विमान होता सातारचा, संजय अप्पा माने खेड, प्रज्योत माने खेड यांचं विमान होतं. दादा आज गाडीला स्पीड कसं लागला? आज बऱ्याच प्रेक्षकांना आहे ना ह्या गाडीचं फॅन खूप आहेत, बकासूर आणि महबूबचं. ही गाडी काय माहिती का, ही गाडी गटाला थोडी कमी पळती, सेमी त्यावेळेस थोडी जास्त पळती आणि फायनल त्यापेक्षा जास्त फुल स्पीडने पळती. ही गाडी गती, ही गाडी एका जप्त बैल आली ना, ही स्पीड फुल लावती, अपराजित गाडी. दादा कोणकोणत्या मैदानात पाहिली बकासूर आणि महबूब ही दोन गाडी? पहिल्यांदा बनपुरीत पाहिली, परत आंबोड्यात पाहिली, परत डोरलेवाडीत पाहिली, आज विरकरवाडीत पाहिली. प्रत्येक मैदानात मित्रांनो आहे ना, ह्या गाडीचा इतिहास आहे की प्रत्येक मैदानात जेव्हा पाहिल्या तेव्हा गाडीने 1 नंबर केला. 1 नंबर केला, सुट्टा केला. दादा आहे ना, जेव्हा आता महबूब पळतोय सगळं होतं, पण जेव्हा चर्चेत नव्हता, नावात नव्हता, काय काय अडचणी येत होती? लय पायऱ्याला अडचणी. फोन केला मनाची बघू सांगतो, परत फोन सुरू नव्हती. आताच बैल पाहा लागला, आता ऑटोमॅटिक फोन करते आपली गाडी आणून. दादा बकासूरमुळेच खरं चर्चेत आला आपला महबूब. हो, काय सांगचाल बकासूर विषयी? काय सांग? बकासूरच आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडका बकासूर आहे महाराष्ट्राचा पूर्ण. त्यामुळे काय त्याच्या गाड्यात पाहायला का, आणि दोन्ही एकाच झाली ना, गाडी कधीच मरत नाही कोणाला, आजपर्यंत मरली नाही. दादा आहे ना, महबूबचं वैशिष्ट्य काय सांगचाल? कडेला मी बघितलेलं, कडेला गाडी असल्यावर सोडत नाही गाडी. कडेची गाडी मिळाली तर तोंड काढलं खाली ना पहिल्या ओढीला, तर कडेचं बैल कितीही पळो, कितीही तो गाडी सोडत नाही. दादा आहे ना, तुमची टीम पिन खूप मोठी आहे आणि सहकार्य असतात काय महबूब संघ, याविषयी काय सांगचाल? आमची बैला संघ काय, बैल हारो जितो कधी बी पळत नव्हता, तरी आता पळतो, तरी इथून पुढे पळल नाही पळल ती नशिबाचा खेळ आहे. तरी बैला संघ 20-25 पोरं कंटिन्यू असते. एकही मैदान नाही की बाबा पोर नाहीत. कधी तुम्ही बघा येऊन कंटिन्यू 20-25 पोरं बैला संघ कंटिन्यू असते. हिथंच नाही, घरी सकाळ बैलापाशी रोज संध्याकाळ सकाळ बैल खाल्ला का पिल्ला का व्यायाम न्यायचा चालवायला 20-25 पोरं बैलापाशी कंटिन्यू असते संध्याकाळ सकाळ. दादा आहे ना, अनेक जण म्हणतात मित्रांनो की सहकार्य असल्याशिवाय बैल गुलालात राहत नाही, याविषयी काय सांगचाल दादा? सहकार्य म्हणजे कसं आहे, प्रत्येकाचं नियोजन केलं, सगळ्यांनी एकत्र मिळून नियोजन केलं, बैल बी आपला असा पाहिजे पळणारा. बैल जर चांगला पळाला तर काय गाडी कायम बोलत राहते, काय अडचण नाही. दादा आहे ना, आता बरेच ह्या बैलगाडी क्षेत्रात लोक आहेत की पळत नसेल त्याला पण बैलाला खर्च करत बसतात. काय केलं पाहिजे तुमच्या ह्यानं? पहिला आपला बैल सूक्ष्म आहे का बघितलं पाहिजे, त्याचा व्यायाम घेतला पाहिजे, त्याला सराव दिला पाहिजे. आपला बैल क्षमतेत असला तरच त्याला पैसे खर्च करावा अशी माझी इच्छा. दादा आहे ना, आता सांगा महबूब गुलालात राहतोय, सगळं होतं की ते एका मैदानाला खर्च किती येतो आणि गुलालात राहिला नाही तर काय कसं वातावरण असतं?
नाही वातावरण काय आता शेवटी बैल आहे ते हारणार कधी जितणार कधी शेवटी प्राणी मुका प्राणी आहे त्याच्यावर आपण जबरदस्ती करू शकत नाही त्याच्या मनात असेल तर पळणार आहे काय नसतं ज्याला झाला करते काय एखाद्या मैदानात पुढच्या काढून देतो काय अडचण ते नाराजगी पुढल्या मैदानात दूर करतो काय प्रॉब्लेम हा तर मित्रांनो आहे ना बक्कासूर बरं पहिलं मैदान डोरलेवाडीचंच बनपुरीचं पाहिल्यापासून तवापासून गुलाल तुटला नाही काय महबूब नाही तुटला गुलाल तेव्हा 2 मैदानामध्ये तुटला बैल थोडा आजार होता तेव्हापासून सलग 14-15 गुलाल कधीच गुलालांना गाडी हटलेली बाया काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी आणि आज बक्कासूर आणि महबूब आज गुलालात राहिले गाडी आनंद वाटते बाया काय सांगचाल आजच्या मैदानाविषयी विरकरवाडीचं हिंद केसरी मैदान नाही खूप आनंद आला मला कारण गेल्या मैदानात आमची गाडी राहिली ह्या बी राहिली त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद वाटते आणि मग खास बैलाला बघण्यासाठी मुंबईवरनं एक लस घरी करून आले बैलाला खास बघण्यासाठी महबूबला बघण्यासाठी तुम्ही नाही म्हणजे आमच्या मुंबईचे पोर तर मित्रांनो आहे ना त्याचं आता प्रत्येक आहे ना महाराष्ट्रात फॅन झालेत महबूब कुणाकुणावर पाहायची इच्छा आहे महबूब आमची इच्छा आहे मथुर एक परंतु आता एक पळते बघा चिके एक त्यो त्याची 52 लक्ष पळाला बघा ह्याच्यात इकडे वरच्या भागात इकडं ते चिक्या कॉकटेल आणि धोरल्याच्या हरण्या यांच्या इच्छा आमची यांच्या संग पडायची आणि 52चा लक्ष एक तर मित्रांनो आहे ना मी मुलाखत बघतच असतील की चांगला बैल पळतोय कायम नावात असतो चर्चेत आहे आणि कायम गुलालात असतो खूप आनंद आम्हाला कारण बैल आमचा जेव्हा झाला तिथं म्हणजे पायरा चांगला असला बैल आमच्या गाडी गुलात राहतेच पायरा म्हणा आम्ही एवढे दिवस आम्ही हे होत होतो पायरा आम्हाला चांगला मिळाला का आम्ही 1 नंबर करतोच तर दादा आहे ना आता पैरे मिळतात आणि गुलालात कायम असतोच हो बरोबर आहे भैया काय सांगचाल म्हणजे ह्या मित्रांनो आहे ना बैलगाडी क्षेत्रात पैसा घर सगळ्याकडे असतात पण ही वस्तू नाही महबूब तुमच्याकडे पैसा पाणी असं नुसतं चालत नाही बैल तसा पाहिजे आणि त्या बैलाच्या अंगात तेवढी क्षमता पाहिजे आणि त्याला आपण तसा तयार केला पाहिजे तर तो बैल पळतो आणि आपलं नाव राखतो तर मित्रांनो आहे ना नुसतं पैसा असून चालत नाही इथं तुम्ही बघत असाल की किती 1000 गाड्या जमल्या 2700 गाड्या जमल्या पण आहे ना सगळ्यांकडे पैसे घर गाडी असतेच पण त्यांच्याकडं महबूब नसतो आणि ह्यांच्याकडे महबूब आहे त्यामुळे सगळे तुमचं घर असेल टीम असेल आनंदात असते भया काय हो बरोबर आहे कंटिन्यू बैल आमचा कधीच पायरा चांगला केला ना बैल कधीच आम्हाला नाराज करत नाही दादा काय म्हणजे आता नाराज एकानवेळेस आता मुक्का प्राणी एकानवेळेस गुलाल नसतो गुलालात राहणार नाही तेव्हाच नियोजन कसं असतं दुसऱ्या मैदानात काय नाही आम्ही हारपत करतो हार पचवतो ती नंतर घरात पुन्हा कामाला लागतो पूर्ण जोमाने त्याचा व्यायाम वगैरे घेऊन चांगलं नियोजन करून चांगला पायरा करून परत तीच गाडी आम्ही चांगली ताणून मारतो तर मित्रांनो आहे ना असंच महबूब कायम गुलालात राहू बक्कासूर राहू धन्यवाद त्यापेक्षा जास्त पळते आणि फायनल त्यापेक्षा जास्त फुल स्पीडने पळते ही गाडी गती ही गाडी एका जात बैल आली ना स्पीड फुल लावते ती अपराजित गाडी दादा कोणकोणत्या मैदानात पाहिली बक्कासूर आणि महबूब ही 2 गाडी पहिल्यांदा बनपुरीत पाहिली परत आंबड्यात पाहिली परत डोरलेवाडीत पाहिली आज विरकरवाडीत पाहिली प्रत्येक मैदानात मित्रांनो आहे ना ह्या गाडीचा इतिहास आहे की प्रत्येक मैदानात जावा पाहिल्या तेव्हा गाडीने 1 नंबर केला 1 नंबर केला सुट्टा केला दादा आहे ना जेव्हा आता महबूब पळतोय सगळं होतं पण जेव्हा चर्चेत नव्हता नावात नव्हता काय काय अडचणी येत होती लय पायऱ्याला अडचणी फोन केला मनाची बघू सांगतो परत फोन सुरू नव्हते आताच बैल पाहा लागला आता ऑटोमॅटिक फोन करते आपली गाडी आणून दादा बक्कासूरमुळेच खरं चर्चेत आला आपला महबूब हो काय सांगचाल बक्कासूर विषयी काय सांग बक्कासूरच आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडका बक्कासूर आहे महाराष्ट्राचा पूर्ण त्यामुळे काय त्याच्या गाड्यात पाहायला का आणि दोन्ही एकाच झाली ना गाडी कधीच मरत नाही कोणाला आजपर्यंत मरली नाही दादा आहे ना महबूबचं वैशिष्ट्य काय सांगचाल कडला मी बघितलेलं कडल गाडी असल्यावर सोडत नाही गाडी कडेची गाडी मिळाली तर तोंड काढलं खाली पहिल्या ओढीला तर कडेचं बैल कितीही पळो कितीही तो गाडी सोडत नाही दादा आहे ना तुमची टीम पिन खूप मोठी आहे आणि सहकार्य असतात काय महबूब संघ याविषयी काय सांगचाल आमची बैला संघ काय बैल हारो जितो कधी बी पळत नव्हता तरी आता पळतो तरी इथून पुढे पळल नाही पळल ती नशिबाचा खेळ आहे तरी बैला संघ 20-25 पोरं कंटिन्यू असते एकही मैदान नाही की बाबा पोर नाहीत कधी तुम्ही बघा येऊन कंटिन्यू 20-25 पोरं बैला संघ कंटिन्यू असते हिथंच नाही घरी सकाळ बैलापाशी रोज संध्याकाळ सकाळ बैल खाल्लाय का पिल्लाय का व्यायाम न्यायचा चालवायला 20-25 पोरं बैलापाशी कंटिन्यू असते संध्याकाळ सकाळ दादा आहे ना अनेक जण म्हणतात मित्रांनो की सहकार्य असल्याशिवाय बैल गुलालात राहत नाही याविषयी काय सांगचाल दादा सहकार्य म्हणजे कसं आहे प्रत्येकाचं नियोजन केलं सगळ्यांनी एकत्र मिळून नियोजन केलं बैल बी आपला असा पाहिजे पळणारा बैल जर चांगला पळाला तर काय गाडी कायम बोलत राहते काय अडचण येत दादा आहे ना आता बरेच ह्या बैलगाडी क्षेत्रात लोक आहेत की पळत नसेल त्याला पण बैलाला खर्च करत बसतात काय केलं पाहिजे तुमच्या ह्यानं पहिला आपला बैल सूक्ष्म आहे का बघितलं पाहिजे त्याचा व्यायाम घेतला पाहिजे त्याला सराव दिला पाहिजे आपला बैल क्षमतेत असला तरच त्याला पैसे खर्च करावा अशी माझी इच्छा
दादा आहे ना, आता सांगा महबूब गुलालात राहतोय सगळं होतं, किती एका मैदानाला खर्च किती येतो आणि गुलालात राहिला नाही तर काय कसं वातावरण असतं? नाही वातावरण काय आता शेवटी बैल आहे ते हारणार कधी जितणार कधी शेवटी प्राणी मुका प्राणी